तर चला ताईंनो, आज आपण बघणार आहोत गवारची भाजी. हे गवार मी स्वच्छ तोडून घेतलेले आहे, बारीक बारीक तुकडे करून आणि स्वच्छ धुवून पुसून याला पूर्ण अशी कोरडी केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे ह्याचा मसाला, शेंगदाण्याचा कूट गरम करून शेंगदाणे टाकलेले आहे, जिरे आणि हे जिरे आणि लसूण आणि हा मसाला टाकलेला आहे मी, कांदा लसूण मसाला. ह्याच्यामध्ये खूप छान भाजी आणि चवीला छान होते. आणि हे भाजी आता आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेऊया. तर बघा, इथं मी गॅस लावलेला आहे, तेल टाकलेलं आहे थोडंसं मी, ह्याच्यातच आपल्याला शॅलो फ्राय करायचा आहे. खूप छान भाजी होते हे. आपल्याला ह्याला तळून नाही घ्यायचं, फक्त तेलामध्ये असं डीप करायचं आहे थोडंसं कमी तेलातच, कारण थंडी पण आहे ना, त्याच्यामुळे कमी तेलातच खायचं. जसा बिका बसण्याचा जास्त चान्स असतो. थोडंसं घेऊन फ्राय केलेलं आहे ह्याला. त्याच्यामध्ये खूप सारे भरपूर विटॅमिन्स असतात, पोट साफ व्हायला पण छान मदत होते आणि ह्याच्याने वजन वगैरे काय झालं गेले तर कमी होण्यास पण ते मदत होते. त्याच्यामुळे हे तुम्ही आठवड्यामधून ते हे खाल्लं पाहिजे. ही भाजी चांगली आहे, खूप असे म्हणजे भरपूर असे स्रोत आहे की त्याच्याने आपल्याला नाही का मदत भेटू शकते चांगले कमी होण्यास, वजन म्हणा, पोट साफ म्हणा. वर्षभरात येणार हे आहे हे. म्हणजे सगळ्यांचं कसं वेगवेगळ्या भाज्यांची पद्धत असते ना, एका वर्षात 6 महिन्यात काय, पण येत असतं वर्षभरातच येते वाटतं हे. प्लीज माझ्या बोलण्यामध्ये काही गडबड वगैरे झाली तर प्लीज मला समजून घ्या. माझा घसा बसलेला आहे, थोडीफार मी बरी होते, दवाखान्यात वगैरे जाऊन आले. चांगला पण नाही का तेलामध्ये फ्राय करून घेऊ. कमी तेल आहे, एकदम नाही आहे, एक अर्धा चमचा मी टाकून त्याला वर खाली करते. सहसा ही भाजी खायला मुलं तर नकोच म्हणतात, पण असं काय बनवून वगैरे असं प्रकारे केलं तर मुलांना पण खायला बरं असं वाटतं, छान एक टेस्ट येते. थोडंसं आपण हे करायचं ह्याला हलकं फुलकं. हे बघा, हे असं खूप अशी छान भाजी होते. थोडंसं तेलात आपल्याला असं हे फ्राय करायचं आहे. तर मी हे काढून घेते. खूप अशी छान लागते भाजी ही. अगदी कमी तेल आहे हे. आणि हे बघा, कोणाकोणासाठी भाजी वगैरे हे होते सांगा मला. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा मसाला, थोडंसं टाकायचं तुमच्या तिखटानुसार. परत मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. आणि परत आपण ह्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकणार आहोत. हे पहा, मी थोडंसं कमी घेतलं आहे. सांभाळून टाका, कारण उडण्याची शक्यता असते. नेहमीच आपण करतोच कूट वगैरे टाकून. ह्याच्यामध्ये टॅमॅटो नाही, काही नाही, बिना टॅमॅटोची भाजी आहे ही. हे पहा, थोडंसं मी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेते. इथं अर्धा तांब्या घेतलेला मी, आणखीन थोडंसं ह्याच्यात टाकले. ह्याच्यामध्ये तुम्ही आमटीही बनवू शकता, चुरून वगैरे खाणारी भाकरी बरोबर ती अशी नाही का, सकाळी डब्यालाही बनवू शकता. तर पहा, मी अशी बनवलेली आहे. आणि हे सगळं मी एकत्र केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे, लसूण आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आपला लसूण सेपरेट तो थोडासा टाकलेला आहे मी, 5-6 टाकलेले आहेत लसूणच्या पाकळ्या. आणि परत कांदा लसूण मसाला आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत, जिरे टाकलेले आहेत. म्हणजे मी छान असं आपल्याला हे वास वगैरे छान असा येतो ना जिऱ्याने वगैरे.
खूप अशी पटकन होणारी भाजी आहे ही. ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो तिखट वगैरे काही नाही. कमी जे तिखट खातात ते पण हे करायचं आणि जे जास्त तिखट खातात त्यांना पण हे आहे. पण इतकंच की ह्याच्यामध्ये आपण तिखट जास्त वाढवायचं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आणखीन तिखट ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकू शकता. ह्याच्यामध्ये मिक्सरला सगळं एकत्र फिरून घ्यायचं. खूप असं नाही का छान आणि भारी लागते ही. आपण रश्श्याचीही बनवू शकतो आणि सकाळी भाजी मोकळी बनवू शकतो डब्याला. तर हे बघा हे फ्राय बघा असं झालेलं आहे. हे बघा हे असं करून घ्यायचं आणि ह्याच्यात काही तेल वगैरे नाही आहे, जास्त कमीच आहे ते. तर हे बघा इथं उकळत आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी मी एकच चमचा घेतलेला आहे. त्याच्यातच मी थोडेसे गव्हार टाकून फ्राय केले, भाजून घेतले तेलात. आणि बघा हे आता ह्याच्यामध्ये आपण हे टाकायचं. कांदा वगैरे नाही, आपलं कांदा नाही आहे, टमॅटो नाही आहे, काहीच नाही. सगळं असं घ्यायचं. जरा थोडीशी नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारे भाजी आहे ही. आपण गवारमध्ये कसं कूट टमॅटो कोथिंबीर वगैरे हे करतो. कोथिंबीर तर सगळ्यात छानच लागते आणि सजवायला वगैरे पण टाकू शकता तुम्ही. मी वरून टाकणार आहे कोथिंबीर. मला भाजीपेक्षा असं भाजीवरती छान सजवलेली खूप आवडते. बघा आता उकळी आली, आपण हे टाकूया. खूप अशी छान आणि सुंदर होते ही भाजी. खूप असे फायदे पण आहेत ह्या गवारची. त्याच्यामुळे आपण नाही का गवार ही पण खाल्लेली पाहिजे प्रत्येक भाजीमध्ये. आता बाजार वगैरे आणतो म्हटलं त्याच्यावरती गवार पण हे केली पाहिजे, त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे ॲड करून. आता हे बघा मला नाही का हे ह्याची पप्पांना लागते पातळ अशी भाजी लागते हे, त्याच्यामुळे मी असं केलेले आहे. ह्याच्यात मोकळी भाजी होऊ शकते. थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. मीठ बघून टाका. मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. हे कोथिंबीर नाही, हे माझ्याकडं हे झालेलं आहे. असं ठेवल्यामुळे निवडून वगैरे स्वच्छ ह्याच्यामुळे त्या कॅरेबॅगमध्ये तर कोथिंबीर खराब होत नाहीये. तर बघा टीव्हीचा आवाज उठलेला आहे, त्याच्यामुळे ती उठली काही. आणि चवीला तर इतकी छान लागते ना त्या जिऱ्याची तर फोडणी वगैरे देऊन ना. हे पहा ह्याची मोकळी भाजी त्यातल्या त्यात सलवलीत होऊ शकते, पण ही थोडासा मी रस्सा केलेला आहे, पण खूप छान लागतो हा रस्सा. खायला एकदम चविष्ट आहे ही भाजी. तर बघा हे फायनली असे झाले आहे. आणि आमच्या घरामध्ये सगळ्याला घसा सर्दी जाम झालेला आहे, त्याच्यामुळे ही भाजी नाही का खायला खूप अशी मस्त कमी तेलाची होऊ शकते. म्हणजे आमच्याकडे सहसा अशा पद्धतीची बनवतात भाजी गवार. आणि ते आणखीन एक प्रकारचे आहे की ती गवार एकदम मोकळी बनवतात कांदा टमॅटो टाकून. आता शेवटी कसं सगळ्यांच्या पद्धत वेगळ्या, भाज्या सेम करण्याची प्रोसेस पण वेगवेगळं असतं थोडंसं पद्धत. खूप अशी वास याचा खूप सुंदर असा येतो.
आणि आपल्याला ह्याला गॅस पण कमी जातो ह्याला, कारण आपण आधी गवार स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे. थोडंसं आहे ना तव्यावरती हे केलेले आहे त्याला, त्याच्यामुळं आता ते एका उकळीमध्ये तसं हे होणार आहे. तर वरून आपण कोथिंबीर टाकली पहा. थंडीमध्ये घसा बिसा बसला एकदम जाम वगैरे झाला तर अशा प्रकारची भाजी कमी तेलात करून खूप छान असं नाही का, चवीला पण छान आणि हे खायला पण एकदम उपयोग आहे ही गवार. तर बघा अशा प्रकारे केले आहे, तुम्ही करून बघा घरी एकदा. चला तर मग माझा व्हिडिओ बघत राहा आणि पूर्ण रेसिपी बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज प्लीज. आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.